नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी पालक पनीर। हे आपल्याला एकदम धाबा स्टाईल बनवायचं आहे, पण त्यामध्ये बिना खडे मसाले वापरता बनवायचा आहे। एकदम हेल्दी आणि टेस्टी असा पालक पनीर। चला तर मग आपण साहित्य पाहूया, त्याला काय काय लागणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा, हिरवागार छान मी पालक घेतलेला आहे एक जुडी, त्यानंतर एक पाव पनीर घेतला, एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो घेतला, थोडासा लसूण, अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 काजू, 4-5 बदाम, कढीपत्ता, जिरे पावडर, लाल तिखट, जिरे आणि चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ आपल्याला लागेल। हे बघा किती छान पालक आणि पनीर। पहिल्यांदा आपल्याला गॅसवर एक पातेले ठेवायचं, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकत आहे। आपल्याला तो पालक वाफळून घ्यायचा आहे। बघा, हे बघा मी सर्व पालक त्यामध्ये टाकून घेत आहे। हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पालक स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। हे बघा छान पालक हे करून घ्यायचा। त्यानंतर मी ते दुसऱ्या गॅसवर ठेवला। तोपर्यंत आपल्याला भाजीमध्ये जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला थोडंसं फ्राय करून, त्यासाठी मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं। त्यामध्ये काजू आणि बदाम टाकायचे आहे, ते चांगले परतून घ्यायचे आहेत। हे बघा थोडेसे गोल्डन झाले की त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून द्यायचं आहे, ते पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा। कांदा थोडासा होत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा। असं स्टेप बाय स्टेप एक आपल्याला ते साहित्य त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी मिरची टाकली। हे छान थोडंसं गोल्डन होऊस्तर भाजून घ्यायचं आहे। आपली पेस्ट थोडीशी स्मूथ झाली पाहिजे, त्यामुळे हे बघा मी एका प्लेटमध्ये ते सर्व साहित्य काढून घेत आहे। थंड करून घ्यायचं आपल्याला, कारण की हे मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे आपल्याला, त्यामुळे। त्यानंतर आपला पालक पण झालेला आहे। हे बघा पालक एका मी बाउल मध्ये काढून घेत आहे। सर्व पालक काढून घेतला मी ते दोन्ही पण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सर मध्ये आपल्याला ते बारीक त्याचे पेस्ट करून बनवून घ्यायचे आहेत दोन्ही पण याच्या। हे बघा आपल्याला ते टोमॅटो आणि त्याची प्युरी बनवून घेतली आणि ती पालकची प्युरी बनवून घेतली। त्यानंतर बघा एका पॅन मध्ये मी तेल टाकत आहे, त्यामध्ये आपल्याला पनीर थोडासा गोल्डन ब्राउन होऊस्तर परतून घ्यायचे। बघा गोल्डन होऊस्तर पनीर आपल्याला हे करायचं। त्यानंतर मी सर्व पनीर त्यामध्ये टाकत आहे। हे बघा छान दोन्ही साइडनं पण आपल्याला ते पनीर भाजून घ्यायचं आहे। हे बघा मी पनीर दोन्हीकडून पण भाजून घेत आहे। हे बघा त्यानंतर आपला पनीर झालेला आहे, ते मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे पनीर। आणि याच आपल्याला पॅन मध्ये आपल्याला भाजी पण फोडणी द्यायची आहे लगेच। त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे आणि त्यामध्ये जिरे टाकत आहे फोडणीला। यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो वरतून काहीच नाही टाकायचं आहे, डायरेक्ट ते आपल्याला सगळं ते प्युरी मध्ये आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आणि ही प्युरी टाकून दिली। बघा यामध्ये मी पाणी यूज केलेलं नव्हतं प्युरी मध्ये। हे बघा कांदा टोमॅटो लसूण अद्रक सर्व आहे या प्युरी मध्ये, त्यामुळे आपल्याला फोडणीला काहीच टाकायचं नाही। हे बघा थोडंसं छान परतू द्यायची ती प्युरी। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरे पावडर टाकलं। मी तेल कमी वापरते, त्यामुळे मी तेल कमी टाकलेलं आहे। तुम्हाला हवं तर अजून पण तेल तुम्ही टाकू शकता। त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आणि लाल तिखट टाकलं आणि ते छान परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ते होत आले पेस्ट आपली, तर त्यामध्ये ती पालकची प्युरी टाकून द्यायची आपल्याला। हे बघा किती छान झाली प्युरी। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला
ते चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, चवीपुरतं मीठ टाकून मी ते छान हलवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे, 1 किंवा 1.5 कप, आणि त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। हे बघा, प्युरी झाली आपली छान। आता त्यामध्ये मी ते पनीरचे तुकडे कट करून टाकत आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, तुम्हाला मोठाले जर आवडत असेल तर तुम्ही मोठाले कट करून टाकू शकता, छोटाले आवडत असेल तर छोटाले कट करून टाकू शकता। हे बघा, तयार आहे आपली पौष्टिक आणि चविष्ट रंगतदार पालक पनीर। ही तुम्ही भाकरी, रोटी किंवा नान सोबत एकदम मजेशीर खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी प्रियास हेल्दी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।